नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच शेतकरी मित्रांना जो पीक विमा आहे अर्थातच खरीप हंगाम 2024-25 मध्ये किंवा रब्बी हंगाम 2025-26 मध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांना 1000 रुपयाचा पीक विमा दिला गेला होता। तर अशा शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली असून अशा शेतकरी मित्रांचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। हा बघा आज 18 मार्च रोजीचा शासन निर्णय आणि या शासन निर्णय माध्यमातून प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 करिता रुपये 5,08,54,953 एवढा जो निधी आहे तर एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांना 1000 रुपयाचा पीक विमाची वाटप झाली होती। तर अशा शेतकरी मित्रांसाठी हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे। तर बऱ्याच जिल्ह्यांमधील जसं की जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार बऱ्याच जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांना याचा मोठा प्रमाणात फायदा होणार आहे। तर काय म्हणते राज्य सरकार बघा की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत आहे। काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत असल्याने अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याचा परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम जी तर ती नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम 1000 अदा करण्याचा जो शासन निर्णय तर तो हा निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि याच्यामधून आता शेतकरी मित्रांना 5,08,54,000 एवढी निधी हा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली विमा कंपन्यांना हा जो निधी तर हा निधी वर्गित करण्यात येणार आहे। तर बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान वाटपची ही जी कारवाई तर ती करण्यात येणार आहे। यासाठी 5,08,54,000 एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 साठी ही जी यादी तर ही ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत तर या इन्शुरन्स कंपन्यांसाठी हा निधी देण्यात आलेला आहे। यात भारतीय कृषी विमा कंपनी असेल, त्यानंतर चोलामंडल असेल, त्यानंतर HDFC अर्गो असेल, त्यानंतर ICICI लाभार्ड असेल, तर जेवढ्याही या 9 कंपन्या तर या 9 कंपनींना हा निधी देण्यात आलेला आहे। आणि हा निधी आता शेतकऱ्यांच्या अकाउंटवर लवकरच येणाऱ्या 2 किंवा 4 दिवसात जमा होऊ शकतो। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट शेतकरी मित्रांसाठी ज्यांचा खरीप हंगाम 2024-25 मध्ये विमा हा त्यांना अत्यंत कमी मिळाला होता। त्यानंतर आता राहिला प्रश्न तर रब्बी हंगामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर रब्बी हंगामासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी सुद्धा 35,96,260 एवढा जो निधी तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ज्या शेतकरी मित्रांना रब्बी हंगामात 1000 रुपये पर्यंतचा पीक विमा हा मिळाला होता तर अशा कमी मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा निधी सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आता शेतकरी मित्रांना पीक विम्याची वाट जी तर ती पाहत होते तर त्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे। काही तुम्हाला क्वेश्चन पडला असेल तर बिनधास्त आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा शेतकरी मित्रांनो, नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडताय तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।